क्षय म्हणजे संपणे, नाश पावणे. म्हणजे नाही, जे कधीही नाश पावत नाही अशा प्रकारचा विधी, अशा प्रकारचा लाभ प्राप्त करणे याला अक्षय असं म्हणतात. आणि असं अक्षय असं धन कुठलं आहे? खरं म्हणजे ईश्वर मार्गामध्ये आणि अन्य मार्गामध्ये हा फरक आहे. अन्य मार्गामध्ये इतर धनसंपत्तीचं महत्व अनन्यसाधारण मानलं जातं. आपल्या ईश्वर धर्मामध्ये मात्र ईश्वर संपत्ती ही जीवाची अक्षय संपत्ती मानली जाते. जगाच्या पाठीवर एकूण 7 संपत्ती मानल्या जातात. या सर्व सप्त संपत्ती ती या जीवासाठी असंपत्ती आहेत, त्या नाशवान आहेत. मग स्थावर स्वरूपातली इस्टेट असेल, भातृसंपत्ती, पितृसंपत्ती, या सर्व संपत्ती आहेत. पुत्र संपत्ती, कलत्र संपत्ती, मित्र संपत्ती, सुहृद संपत्ती, या सर्व संपत्ती विशिष्ट कालखंडानंतर नाश पावणाऱ्या आहेत. मग अक्षय संपत्ती जशी तशी जीवाची काय आहे? तर प्रत्यक्ष ईश्वर प्राप्ती हा महालाभ आहे. ही जीवाची जशी तशी अक्षय असलेली प्राप्ती आहे, अक्षय अशी संपत्ती आहे. सकळी संपत्ती या असंपत्ती परमेश्वर जीवाची संपत्ती. गजो नायक होते सर्वज्ञ, ते नेऊर गावचे सर्वज्ञांच्या भेटीला आले. स्वामींना म्हणतात, जी माते अपार धनसंपत्ती आहे, मला परमेश्वर प्राप्त होईल. स्वामी असं म्हणतात, म्हणजे तो अशा नाही, उलट सकळ संपत्ती ती असंपत्ती, परमेश्वर ही जीवाची संपत्ती. ही परमेश्वर संपत्ती ज्याला जोडता आली तो खऱ्या अर्थाने भाग्यवान. आणि त्याची अक्षय जी संस्कृती आहे, त्याचं जे अक्षय धन आहे, त्याने प्राप्त केल्याचा लाभ त्याला निश्चितच प्राप्त होतो. अशा प्रकारची ही अक्षय संपत्ती आहे. मग याच्या संबंधातून लीळा चरित्रामध्ये संदर्भ येतो, श्रीमद भगवद्गीतेतही संदर्भ येतो. 17व्या अध्यायामध्ये या दानाचे 3 प्रकार मानले गेलेले आहेत: राजस दान, तामस दान आणि सात्विक दान. राजस दान कोणतं, सात्विक दान कोणतं आणि तामस दान कोणतं? बऱ्याच प्रकारे पहा, आपली मानमान्यता व्हावी, कीर्ती व्हावी, याच्यासाठी जे दान केलं जातं ते अशा प्रकारे तामस गुणातलं दान आहे, ज्याच्यामध्ये सहेतुकता आहे. हे म्हणजे तेच आपण दान करतो त्याला राजस दान असं म्हणतात. पहा, कर्मराठीमध्ये विवाहाचा प्रसंग असतो आणि सर्वात शेवटी कन्यादानाचा विधी असतो, तिथे पण दान हा शब्द आहे. पण परमार्गामध्ये ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये दान जे निर्हेतुक पद्धतीनं केलं जातं हे जसं तसं सात्विक दान आहे. तद्दानम सात्विकम स्मृतम, ते सात्विक दान आहे जे निर्हेतुक पद्धतीनं केलं जातं. मग दान शब्दाची अशी व्याख्या आहे: स्वसत्ता निवृत्ती, परसत्ता संपादने, ते दान. पण एखादी वस्तू आहे, त्या वस्तूवर स्वतःची सत्ता असते, ती स्वतःची सत्ता काढून त्या वस्तूवरती दुसऱ्याची सत्ता संपादित करणे याला दान असं म्हणतात. एखाद्याने एखादी वस्तू आपल्याला वापरायला दिली, आपल्याला गावाला जायचं, कोणीतरी आपल्याला, आपण कोणाकडे गाडी मागितली, त्याने आपल्याला गाडी चावी दिली, गाडी आपली ताब्यात आली, परंतु त्या गाडीवर आपली सत्ता नाही, आपण जाऊन परत येऊन पुन्हा ती गाडी त्यांना आपल्याला द्यावीच लागते. ते दान होत नाही. दान कशाला म्हणतात? स्वसत्ता निवृत्ती, त्या पदार्थावरती स्वतःची सत्ता नाहीशी करणे, आणि परसत्ता संपादने, त्या पदार्थावर दुसऱ्याची सत्ता संपादित करणे, त्याला दान असं म्हणतात. आणि मग या दानाच्या संदर्भामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्णन आलेलं आहे. आपल्यालाही हे सर्व दान प्रकारचे विधी करायचे असतात, परंतु हे निर्हेतुक बुद्धीने, ईश्वराध्य भावनेने, ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला हे समर्पित करायचे असतात. म्हणून खरं तर या शब्दाचं एक वेगळा पावित्र्य आहे. आपल्याला माहित आहे, बऱ्याच आपल्याच्या विषयी चर्चाही झाली होती. आपल्या घरी कोणी संत साधक येतात, त्यांच्यासाठी आपण अन्नदान करतो, वस्त्रदान, द्रव्यदान, ही सर्व प्रकारची दान आपण करतो. पण शास्त्र असं सांगतं की कर्मराहाटीमध्ये, आता तात्विक भाग आहे, थोडं समजायला अवघड वाटेल पण लक्षात घ्या. जसं देवतेचा बहिर्याग आहे, 4 युग आहेत: कृतयुग, त्रेतयुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर प्रत्येक युगाचा देवतेचा बहिर्याग वेगळा वेगळा आहे. सूत्रपाठामध्ये युग धर्मामध्ये हे प्रकरण आलेलं आहे. मग कलियुगामध्ये कुठल्या देवतांचा बहिर्याग आहे? तर कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र, व्रत आणि दान. तर हे देवतेच्या ठिकाणी तीर्थाला जाणे, व्रतिस्थ होणे, तीर्थक्षेत्र एखादं क्षेत्राला जाणे, व्रतिस्थ होणे आणि दान करणे, हा देवता जनित दान शब्दाचा तिथे युग धर्मामध्ये अर्थ आहे. मग आपण काय सांगतो की तुमच्या घरी जर कोणी साधक आले असतील तर संकल्प करताना भजन पूजन श्री चक्रधरार्पण असं म्हणायचं.
निर्हेतुक भजन पूजन श्रीचक्रधरार्पण. कारण भज हा धातू आहे भजन शब्दामध्ये, ज्याच्यामध्ये सर्व पदार्थ, तुम्ही फळ अर्पण करा, एखादा पदार्थ अर्पण करा, हे सर्व भजन या शब्दामध्ये, खाणे सर्व पदार्थ भजन या शब्दामध्ये. मग पूजन या शब्दामध्ये तुम्ही वस्त्र समर्पित करता, द्रव्य समर्पित करता, हे सगळं पूजन या संदर्भामध्ये येतं. आणि म्हणून इथे आवर्जून या पद्धतीने भजन पूजन श्रीचक्रधरार्पण असा म्हणण्याचा प्रकार आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. मग हे सर्व पाहत असताना अक्षय तृतीयेच्या निमित्तानं एक महत्वपूर्ण लीळा इथे येते. पहा, लक्षात योगाला तर काय करायला पाहिजे ना, भजन पूजन श्री चक्रधरार्पण या विधीच्या माध्यमातून आपण आपला विधी एक समर्पित केला पाहिजे. मग हे पाहत असताना लीळाचरित्रामध्ये असा एक महत्वपूर्ण सण येतो. 151 उत्तरार्ध क्रमांकाची लीळा आहे. पहा, अक्षय तृतीया लहा माईचा अनित उदकपान. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं उत्तरार्धामध्ये डोमेग्रामला वास्तव्य आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू इकडे डोमेग्रामच्या वास्तव्यामध्ये, तिथे आदल्या दिवशी, उद्याच्या दिवशी समजा अक्षय तृतीया सण आहे, मग तिथे लखुबाईसा नावाची माता आहे. ती स्वामींना विनंती करते, जीजी मी गोसावियाच्या ठाई अक्षय तृतीया अर्पण करेन, मला विधी तुमच्या ठिकाणी समर्पित करायचा आहे. आणि मग ती स्वामींना आदल्या दिवशी दंडवत घालते. उद्याच्या विधीचा अक्षय तृतीयेचा दंडवत आदल्या दिवशी लखुबाईसा स्वामींना घालते. आणि मग दुसऱ्या दिवशी पहिल्या सकाळी उठून तयारी करते, पदार्थ तयार करते. आणि मग पदार्थ तयार केले जातात. गोसाव्यांना सकाळच्या वेळेला मर्दना, मादने, स्नानादी विधी होतो. सकाळचा पूजावसर होतो. पूजावसरामध्ये स्वाभाविकतः बाईसांच्या हस्ते आणि या लखुबाईसाच्या निमित्ताने विविध विधी समर्पित केले जातात. भाळस्थळी ऊर्ध्वपौंड टिळा रेखला जातो. गळ्यामध्ये गळदंडा, पुष्पहार अर्पण केला जातो. विविध प्रकारचे असा प्रघात आहे. पहा, अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मडक्यामध्ये विविध जे त्यावेळीची जी फळं उपलब्ध असतात त्याला वाण अर्पण करणं असं म्हणतात. पहा, आपल्याकडे संक्रांतीला बरेच लोक असं वाण अर्पण करताना दिसतात. मग केळ, बोर, ती हरभऱ्याचे ते छोटे छोटे दाणे असतील, हे सर्व ओले जे पदार्थ आहेत असे कोवळे पदार्थ आणून अर्पण केले जातात. याला वाण अर्पण करणं असं म्हटलं जातं. अर्थात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं अशा प्रकारे वाण अर्पण करण्याचा विधी कर्मराठीमध्ये मानला जातो. मग लखुबाईसांनी सर्व तयारी केली, सर्व पदार्थ आणले असतील, ते विविध पदार्थ त्या छोट्या मडक्यामध्ये भरले आणि स्वामींच्या ठिकाणी समर्पित करताना माझ्या सर्व अक्षय तृतीया हे ईश्वराच्या चरणी मी समर्पित करते आहे. अक्षय असा जो परमेश्वर आहे, जगाच्या पाठीवर सर्व पदार्थांचा नाश होणार आहे, संहार होणारच आहे, परंतु एकमेव परमेश्वर असा पदार्थ आहे की जो नित्य आहे, संत आहे, शाश्वत आहे. अर्थात याचं वर्णन निर्वचन प्रकरणामध्ये विविध सूत्रांच्या माध्यमातून आलेलं आहे. परमेश्वर हा कसा नित्य आहे, कसा संत आहे, कसा शाश्वत आहे, कसा सर्व शक्तीने, अनंत शक्तीने युक्त असा परमेश्वर हा खरं तर अक्षय आहे. वास्तविक जीव पदार्थ आहेच, नाही असं नाही, परंतु हा जीव म्हणजे कर्मार्जकत्वाने चतुर्विध कर्मफळामध्ये परिभ्रमण करतो, सुखाला प्राप्त होतो, दुःखाला प्राप्त होतो. जीव शाश्वत असून सुद्धा जीवाला तशी शाश्वती देता येत नाही, त्याची यथास्थिती भंग होत जाते. तसं परमेश्वर नाही. परमेश्वर हा जसाचा तसा मूळ स्थितीत आहेच आहे असा आहे, म्हणून तो अक्षय आहे. अशा प्रकारची प्रार्थना केली. या लखुबाईसा नावाच्या मातेनं हे सर्व समर्पित केलं. अर्पण केल्यानंतर शेजारी तिचा सर्व विधी पाहिला आणि तिची ही मैत्रीण आहे जिचं नाव लहामाईसा, ही विचार करू लागते की ही माझी मैत्रीण लखुबाईसा किती भाग्यवान आहे. हिला गोसाव्याच्या ठाई आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं विधी विधान अर्पण करता आलं. लखुबाईसाचा विधी सुरू आहे. कोपऱ्यामध्ये ही लहामाईसा बसलेली आहे आणि तिच्या डोळ्यांमधून दुःखाचे अश्रू निर्माण होतात. ती मनामध्ये देवाला विनंती करत असते, हे प्रभू, ये लखुबाईशी सदैव, ही किती दैववान आहे, भाग्यवान आहे. हिला गोसाव्याच्या ठाई अखतीज अर्पण करता आली, अक्षय तृतीया अर्पण करता आली. हे प्रपंचामधला महत्वपूर्ण विधी मानला जातो. हा विधी ही गोसाव्याच्या ठिकाणी अर्पण करते, परंतु
माते काहीची नाही. माझ्याकडे अर्पण करण्यासाठी पदार्थ नाही, द्रव्य नाही, संभव कुठल्याच गोष्टीची संभावना माझ्याकडे नाही. तिच्या डोळ्यांचे दुःखांचे अश्रू सर्वज्ञांनी पाहिले. ती दुःख करू लागली आणि तिच्या दुःखामध्ये आजपर्यंत तिने केलेल्या ज्या काही अडथळे रूप कर्माचा नाश होता तो होऊन गेला. पण दुःख करण्यामध्ये चतुर्विध दुःख सांगितलं जातं. निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त. निर्वेद म्हणजे मागील दोषाचा पोळ, अनुताप म्हणजे सांप्रतच्या दोषाचा पोळ, अनुशोच म्हणजे भविष्यात घडणाऱ्या दोषांचा असलेला पोळ आणि अर्थ शब्दाचा अर्थ असा होतो तोची व्हावा तोची भेटावा. असा जो अक्षय परमेश्वर आहे तो मला मिळाला पाहिजे अशी दुःखरूप भावना करत, लीळेची भावना करत हिने हिच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा स्वामींनी पाहिले आणि स्वामींनी जवळ बोलावून घेतलं. सर्वज्ञ म्हटले, बाई, उलट स्वामीच काय म्हणतात पहा आता या लहामाईसाला, येही एक अक्षतृतीया अर्पण केल्या. या लखुबाईसांनी आमच्या ठिकाणी अक्षतृतीया अर्पण केल्या, परंतु तुम्हाला मात्र अशा प्रकारचा योग प्राप्त झाला नाही. तुम्ही मात्र आमच्या ठिकाणी का काही अर्पण करत नाही? हो हो. मग अशा वेळेला स्वामीच त्यांना म्हणतात, बाई, तुमचे नाही असं काही आहे का? उलट स्वामींनी त्यांना जवळ बोलावलं आणि स्वामी काय म्हणतात, स्वामी स्वतःच्या हाताने एक घागरी त्यांना देतात. ते मडकं ज्यांनी अर्पण केलेलं होतं लहामाईसाने ते मडकं स्वामींनी त्यांना दिलं. ही घागरी घ्या म्हणाले आणि नदीवर जा, की आत बाहेर स्वच्छ धुवून घ्या आणि खोल पाण्यात बुडकळून भरा. थोडं पाणी, अर्ध पाणी त्याच्यामध्ये घेऊन या आणि एक उदक संपादा. उदक म्हणजे पाणी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी स्वतःच्या जवळचं मडकं, घागरी तिथे या लहामाईसांना दिलं आणि सांगितलं की हे तुम्ही अर्पण करा. तिथे जा, नदीमध्ये पाणी घेऊन या आणि आमच्या ठिकाणी फक्त तोय म्हणजे पाणी अर्पण करा. ती गेली नदीमध्ये, ते मडकं आत बाहेर स्वच्छ धुसलं आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन इथे पोहोचली. आल्यानंतर स्वामींच्या श्रीचरणी ते अर्पण केलं, ती घागरी अर्पण केली. मग स्वामी असं म्हणतात, बाई, येथोनी तुमची अक्षतृतीया चरितार्थ हो. जो लाभ लखुबाईसांना प्राप्त झाला विविध वाण अर्पण करून, तोच लाभ अक्षतृतीयेच्या सर्व विधी निर्हेतुक पद्धतीने करून घेतल्याची भावना लाभ इथे या लहामाईसांना प्राप्त झाला. वास्तविक हिने मनामध्ये केलेलं दुःख सर्वज्ञ असणाऱ्या परमेश्वराने जाणलं आणि जाणल्यानंतर स्वामींनी स्वतः त्यांना, ती म्हणाली नाही स्वामींना मला घागरी द्या, मी पाणी अर्पण करते असं म्हटली नाही, स्वामींनी स्वतः दिलं. एखादा विधी जेव्हा ईश्वराध्यकडेने पूर्ण होत असतो, मला 4 दिवसापूर्वी कोणीतरी असा एक जिज्ञासा व्यक्त केली होती. बऱ्याच पत्रिकांमध्ये, म्हणजे पत्रिका म्हणजे कार्यक्रमांच्या, पंथीय कार्यक्रमांच्या पत्रिकांमध्ये विलक्षण पूजावसर अशा प्रकारचा शब्द पाहायला मिळतो. मग नेमका विलक्षण पूजावसर कोणता? तो कोणी केल्यानंतर होतो, कोणी करावयाचा असतो? सन्निधानामध्ये जो विधी परमेश्वर स्वतः करून घेतात त्याला अक्षय तृतीया असं म्हणतात. त्याला स्वाभाविक जेव्हा परमेश्वर स्वतः एखादा विधी जीवाला निरूपण करतात आणि कारण त्याचा हेतू असतो, याचं साधनचरित झालं पाहिजे, याचा कर्मणाच झाला पाहिजे, योग्यता झाली पाहिजे. ज्या विधीला परमेश्वर निमित्त आहेत त्या विधीच्या दृष्टिकोनातून तो विलक्षण पूजावसर मानला जातो. अर्थात व्यक्तिपरत्वे सन्निधानामध्ये ही वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अशा प्रकारचा विलक्षण पूजावसर बेलोपूरला नागदेवाचार्यांकडून करून घेतला, डोमेग्रामला नागदेवाचार्यांकडून करून घेतला. 2 वेळेला अशा प्रकारची विलक्षण महापूजा स्वामींनी करून घेतली नागदेवाचार्यांचं साधनचरित करण्याच्या दृष्टीनं. मग आज तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, असन्निधानामध्ये आपण विलक्षण पूजावसर कसा करायचा? तर याची भावना करायची, हे प्रभू, खरं तर आमच्याकडे असा प्रकारचा विधी नाही, आम्हाला स्फुरत नाही, ज्ञान नाही तेवढं, त्याच्यामुळे आपल्याला स्फुरत नाही. पण आमच्या गुरुनिमित्ताने जर मला ही गोष्ट सांगितली, एखादा विधी सांगितला, तर तो विधी, त्या विधीला आपण तयार होणे हा सुद्धा एकी परीचा विलक्षणत्वच आहे, ती वेगळीच आहे. आपल्याला अज्ञानामुळे स्फुरत नाही. गुरुनिमित्त सांगतात आज असा असा प्रकारचा विधी तुम्ही करा, आमच्या ठिकाणी आणून अर्पण करा, हे मार्गात जा, तिथे अर्पण करा. जिथे जीवाचा हेतू नाही, गुरुनिमित्तांच्या आज्ञेने एखादा विधी आपण करतो, तोही आपल्यासाठी एका परीचा विलक्षणत्वाचाच भाग असतो का? म्हणून
गुरुनिमित्तांच्या आज्ञेनं असे जे आपण वेगवेगळे विधी करत असतो जे अनाहूतपणे आपल्याला प्राप्त होतात, तर या विधीचा आगळं वेगळं असं एक विलक्षणत्वाचा भाग आहे. आज अक्षय तृतीया आहे. आजच्या निमित्तानं परमेश्वराला प्रार्थना करूयात, हे प्रभू तू अक्षय आहे, तुझी ब्रह्मविद्या शास्त्र हे खरं अक्षय धन आहे, ते मला प्राप्त झालं पाहिजे. एवढ्या सकाळी उठून सर्व साधना उरकून तुम्ही प्रापंचिक कर्तव्य कर्म बाजूला ठेवून जेव्हा शास्त्र श्रवणाला 20 मिनिटासाठी आपण बसतो, तर हे ईश्वरीय ज्ञान हे आपल्यासाठी अक्षय असणार आहे. हे कुठे सहजासहजी मिळणार नाही आणि जे प्राप्त केलं तर ते आपल्या हितासाठी असणार आहे. म्हणून असं अक्षय असणारा परमेश्वर, अक्षय असणाऱ्या परमेश्वराचं अक्षय असणारे चतुर्विध साधन किंवा अक्षय असणारे हे सर्व ब्रह्मविद्याशास्त्र हे आपल्याला प्राप्त झालं पाहिजे अशी भावना या निमित्तानं आपण केली पाहिजे आणि प्रार्थना करायची, हे प्रभू ज्या पद्धतीने 10 माईसाच्या अक्षय तृतीया आपण चरितार्थ केल्या, पूर्णत्वाला नेल्या, आज अशाच प्रकारचा हा विधी आम्हाला सुद्धा प्राप्त हो अशा प्रकारची भावना या निमित्तानं आपण करावी. अशा प्रकारची भावना करत आजचा अक्षय तृतीयेचा सण आपण साजरा केला पाहिजे, यासाठीचा हा विधी आहे. आजच्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये धर्मरूप चतुर्विध साधन, अदृष्ट असणारा परमेश्वराचं अक्षयधन, हे ब्रह्मविद्याशास्त्र हे अक्षयधन आपल्या सगळ्यांना प्राप्त हो. आपल्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याला शुभकामना, शुभचिंतन आपल्यासाठी व्यक्त करतो. आजचं लीळास्मरण करत अशा प्रकारे आपण त्या हा विधी संपन्न करावा. मग कुणाच्या मनात प्रश्न येईल, आज आम्ही मडकं अर्पण करायचं का, त्याच्यात पाणी आणायचं का, त्याच्यात वाण आणायचे का, असं नाही. विडावसर अर्पण करत असाल, उपहार अर्पण करत असाल, जेही कुठे स्थानाला असेल, मार्गात असेल, आवर्जून जवळ जर मार्ग असेल, अधिकाऱ्यांच्या भेटीला जा, साधनवंताच्या भेटीला जा, मंदिर असेल, जिथे जिथे तुम्हाला एकत्र येता येईल या निमित्तानं एकत्र या, परस्परांना भेटून तो आनंदोत्सव आपल्याला साजरा करता आला पाहिजे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं हे सर्व धन आपल्याला प्राप्त अशी कामना करूयात. आणि आजचा आपला वेळही संपतोय. मला असं वाटतं की उद्या, आज वार कोण वार आहे, आज शुक्रवार आहे, ठीक आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण आपल्या निरुक्त शेषाच्या जो महत्वपूर्ण आपलं जे सूत्र सुरू आहे त्याच्या संदर्भातून उद्याच्या सत्रामध्ये राहिलेला भाग आपण अभ्यासू. आज आपला वेळ संपतोय, आता आपण या ठिकाणी थांबतो आहोत. दंडवत